एक सांगायचं हिच्या तोंडात सारखं असतं बघ अगं बाई आत्ता टेन्शन सतत. 1 मिनिट इकडे. तर आता आम्ही सगळे मिळून करतोय. सविता मावशी काय म्हणते कर. वेदसाठी जोरदार टाळ्या. हा कसं करायचं. कर कर कर. अगं बाई आता याच्यावर एक डान्स पण बसवलाय का यांनी. डान्स करतो ना मग कर ना. हो तो हो म्हणतोय म्हणजे त्याला माहिती आहे का डान्स करतो तो. दोघे करता का तुम्ही. दोघे करता खरं. लाजू नको ये ना. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिडक झिडक मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. साठी बनवून मजनू माग आलो या आन उडतोय बुंगाट पळतोय झिंगाट रंगात आलं या झालंय दुर्गेश आणि वेद साठी जोरदार टाळ्या. मला नाचता येत नाही असं म्हणाला आणि हा बेटर नाचला. म्हणजे जवळजवळ हाच कोरिओग्राफर असेल छोटा गणेशाचार्य तसं दिसतो तो स्वतः असल्यासारखं त्यांनी केला. आणि वेदनी तर अप्रतिमच केलं. छोटा आमिर खानच दिसतो तरी सेम आहे छोटा आमिर खान. दोघांसाठी जोरदार टाळ्या आणि तुम्ही बसू शकता. वा वा. पहिली तर आमचा वेद आता दुसरीत गेला. वा वा. त्याला आता दुसरीचे वेद लागले. त्याची बायको म्हणे मला वेद लागले. आशाताई तुमच्याकडे येणार आहे. तुमची भूमिका यातली वेगळी आहे आणि यापूर्वीच्या सिरियलमध्ये जी भूमिका बघायला मिळत होती त्यापेक्षा ही खूप गोड आहे, खूप जवळ जाणारी आहे. काय सांगाल. खरंच आहे मला ही वेगळी भूमिका साकारायला मिळाली आणि हे निव्वळ चॅनलमुळे शक्य झालेलं. म्हणजे झीने माझ्यावर जो विश्वास दाखवला की सलग 3 वर्ष लोकांना ती खाष्ट आई ती पाहायला मिळालेली होती आणि एक अशिक्षित बाई अचानकपणे खूप उच्च शिक्षित दाखवण्याचं जे काही धाडस त्यांनी दाखवलं आणि माझ्यावर जो विश्वास टाकला आणि अर्थात याला सगळ्याच लोकांची त्याला साथ आहे आणि आपण लोकांना आवडतोय. लोक आपला राग करत नाहीयेत ही गोष्ट आणखीन एक कुठेतरी सुखावणारी आहे. वा वा वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय झालं. काय झालं काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली. तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का. आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.